पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत त्या केवळ एक अभिनेत्री नव्हत्या, त्या एक शिस्तबद्ध कलाकार होत्या, एक नृत्यांगना होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या स्वतःच्या आयुष्यातील कठीण वळणांवर न डगमगता उभी राहिलेली एक कणखर स्त्री होत्या. 1950च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टी रंगमंचावरून रुपेरी पडद्यावर येत होती. तंत्रज्ञान मर्यादित, सुविधा कमी, पण स्वप्न मात्र अफाट. आणि त्या स्वप्नांच्या गर्दीत एक तरुणी जी केवळ अभिनयासाठी नव्हे तर परिपूर्णतेसाठी ओळखली जाऊ लागली. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच काही अनोख्या गोष्टी एका अशा अभिनेत्रीबद्दल ज्यांनी भारतीय सिनेमाला नृत्य, सौंदर्य आणि शिस्त यांचं विलक्षण मिश्रण दिलं. ती अभिनेत्री म्हणजे सेहरा, जल बिन मछली, नृत्य बिन बिजली, अमर भूपाळी, जनक जनक पायल बाजे अशा चित्रपटांमधून भूमिका साकारणाऱ्या संध्या शांताराम. 1932मध्ये कोची येथे जन्मलेल्या विजया देशमुख यांचा जन्म अशा कुटुंबात झाला जिथे कलेला प्रोत्साहन मिळत असे. तिचे वडील बॅकस्टेज थिएटर प्रोफेशनल म्हणून काम करत होते. तिच्या बहिणीही रंगभूमीवर काम करत होत्या. तथापि तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची आकांक्षा होती. लहानपणापासूनच त्यांना नृत्याची ओढ होती. त्या काळात मुलींनी नृत्य करावं, अभिनय करावा हे फारसं स्वीकारलं जात नसे. पण त्यांचा आत्मविश्वास काही वेगळाच होता. त्यांच्या आयुष्यातील पहिला मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे व्ही शांताराम यांच्याशी झालेली भेट आणि त्यानंतर त्यांच्याशी केलेलं लग्न. संध्या यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत फक्त व्ही शांताराम यांच्यासोबतच काम केलं. खरं तर त्या अशा काही महिला कलाकारांपैकी एक आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत फक्त एकाच चित्रपट निर्मात्यासोबत काम केलं. 1955 सालचा चित्रपट झनक झनक पायल बाजे हा फक्त एक सिनेमा नव्हता, तो भारतीय शास्त्रीय नृत्याचा उत्सव होता. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की या चित्रपटासाठी संध्याजींनी जवळपास 2 वर्ष कठोर कथ्थक प्रशिक्षण घेतलं. काही मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितले की दररोज 8 ते 10 तास रियाज करणं ही त्यांची दिनचर्या झाली होती. पाय सुजणं, जखमा होणं हे सगळं सहन करत त्यांनी परिपूर्णता साधली. शूटिंग दरम्यान एकदा त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली, पण त्यांनी शूट थांबवायला नकार दिला. कारण त्यांच्या मते कलाकाराने वेदनेवर विजय मिळवला पाहिजे. हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला आणि संध्याजींचं नाव इतिहासात कोरलं गेलं. 2 आखे 12 हात या चित्रपटात त्यांची भूमिका लहान होती पण प्रभावी होती. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी वातावरण अत्यंत गंभीर असे. 6 कैद्यांसोबत काम करताना त्यांना खऱ्या आयुष्यातील कैद्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करावा लागला. एक प्रसंग असा होता जिथे त्यांना रडायचं होतं. दिग्दर्शकांनी ग्लिसरीन वापरण्याचा सल्ला दिला, पण त्यांनी तो नाकारला. काही मिनिटांसाठी त्या सेटवर एकट्याच शांत बसून राहिल्या आणि खरंच त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि तसाच त्यांनी तो सीन केला. परिणामी तो सीन आजही लोकांच्या लक्षात आहे. संध्या यांचे शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण आणि अभिनयातील नैसर्गिकता यामुळे त्या व्ही शांताराम यांच्या चित्रपटांचा अविभाज्य भाग बनल्या. पिंजरामधील चंद्रकलाच्या भूमिकेनं त्यांच्या कारकिर्दीला एक नवी उंची दिली. मराठी चित्रपटसृष्टीतील एक अमर कलाकृती म्हणून आजही प्रेक्षकांच्या मनात स्थान टिकवून ठेवणारा चित्रपट म्हणजे पिंजरा. शाळेतील शिक्षक आणि तमाशा फडातील एक नर्तकी यांच्यातील अनोख्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आजही तितक्याच उत्साहाने पाहिला जातो. या सिनेमात संध्या शांताराम यांनी नायिकेची भूमिका साकारली होती. राजकमल स्टुडिओमध्ये काम करताना त्यांची वेळेची शिस्त प्रसिद्ध होती. सकाळी 7 वाजता रिहर्सल असेल तर त्या 6:45ला हजर असत. काही तंत्रज्ञांनी सांगितलेल्या आठवणींनुसार त्या प्रत्येक टेकपूर्वी संपूर्ण सीन पुन्हा मनात रिहर्स करत असत. त्या केवळ अभिनेत्री नव्हत्या, त्या एक विद्यार्थी होत्या, सतत शिकणाऱ्या. 2025 साली वयाच्या 94व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
भारतीय चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या काळातील त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यांचा अभिनय आणि नृत्य कौशल्यामुळे त्यांनी त्या काळात केलेले चित्रपट, त्यातील भूमिका आजही रसिकांच्या काळजात घर करून येते. तुम्हाला त्यांची कुठली भूमिका आवडते हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.